त्यानं मला मारलं ना, आता मीही त्याला संपवणार. ही भावना होती पुण्यातल्या 19 वर्षीय पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाची. हाच राग डोक्यात धरून त्यानं आपलाच पूर्वीचा मित्र असलेल्या एका तरुणाला मैत्रिणीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर त्याला भेटायला बोलावलं. त्याचं अपहरण केलं, त्याला निर्जन स्थळी नेलं, तिथे नेऊन त्याला त्याची शेवटची इच्छाही विचारली, त्याला बियर पाजली, स्वतःही बियर पिली आणि त्यानंतर त्यालाच गाडण्यासाठी त्याच्याच हातून खड्डाही खणून घेतला, जिवंत गाडलं. एवढं कमी की काय म्हणून मग पुन्हा मृतदेह बाहेर काढून पुन्हा या मृतदेहावरती निर्घृण पद्धतीने वार केले गेले आणि या सगळ्याच्या नंतर हे टोळके पसार झाले. खरं तर गेल्या 9 दिवसांपासून पुण्यातला 17 वर्षीय तरुण बेपत्ता झालेला होता. त्याच्या आईनं पोलिसात तक्रार दिलेली होती आणि पोलिसांच्या तपासामधून हे सगळं धक्कादायक हत्याकांड 2 दिवसांपूर्वीच उघडकीस आलं. मात्र जेव्हा या प्रकरणामधले आरोपी अटक करण्यात आले आणि या आरोपींच्या कबुली जबाबामधून आता अतिशय धक्कादायक घटनाक्रम सध्या संपूर्ण समोर आलेला पाहायला मिळतोय. थोडे थोडके नाही तर तब्बल 4 तास हा हत्येचा थरार सगळा चाललेला होता. नेमकं या प्रकरणामध्ये आरोपींनी किती अमानुष पद्धतीने, कशा पद्धतीने अमन सिंह गचंड नावाच्या या तरुणाला संपवलं, त्याचीच ही स्टोरी. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातील टिंगरे नगर परिसरामध्ये राहणारा अमन सिंह गचंड नावाचा एक 17 वर्षीय तरुण. हा तरुण सुरुवातीला उत्तम नगर भागामध्ये राहत होता. तिथे राहत असताना अमन बरोबर त्याचा मोठा भाऊ करण सुद्धा तिथेच राहायचा, त्यांची आई देखील राहायची. इथेच राहत असताना प्रथमेश अढाळ नावाच्या एका तरुणाबरोबर यांची मैत्री झालेली होती. हा जो प्रथमेश आहे तो त्यावेळेस 12वी मध्ये होता. 12वी नुकतीच पासआउट झालेला होता. पोलीस भरतीची स्वप्न बघत होता. असं सगळं असताना अमन सिंह आणि करण हे दोघेही भाऊ आणि त्यांचे आणखी काही मित्र ज्यांच्याबरोबर प्रथमेशची चांगली मैत्री होती. मात्र याच प्रथमेशला नंतर नंतर असं वाटायला लागलं होतं की यांच्या जर आपण नादाला लागलो तर कदाचित आपलं भविष्य धोक्यात येईल की काय. कारण मुळातच अमन सिंह किंवा करण किंवा त्यांचे आणखी काही जे मित्र होते, हे मित्र आधीपासूनच काही लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असायचे, त्याचबरोबर व्यसन करायचे. असं सगळं असल्यामुळे यांच्या नादाला लागून आपलं करिअर बर्बाद होईल याचं टेन्शन त्याला आलं होतं. नुकतीच 12वी पासआउट झालेला असल्यामुळे पुढचं करिअर त्याला चांगलं करायचं होतं आणि हा विचार करून त्यानं या सगळ्यांबरोबर मैत्री तोडली. ही मैत्री तोडल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये अमन आणि करण या दोघांनीही मिळून त्याला भेटायला बोलावलं. तिथे भेटल्याच्या नंतर त्याला असं सांगितलं गेलं की तू मोठा माणूस झालायस, तू आता आमच्याशी बोलत नाहीस, आमच्या बरोबर उठत बसत नाहीस, नेमकं काय प्रॉब्लेम आहे वगैरे अशा पद्धतीने विचारपूस केली. आपण सगळं मिटवतं घेऊयात वगैरे असं सांगितलं. मात्र त्यावेळीच या दोघांमध्ये सुद्धा, दोघा तिघांमध्ये थोडेसे वाद झालेले होते. या वादावरून थेट अमन आणि करण आणि आणखी त्यांचे काही मित्र होते, या सगळ्यांनी मिळून याच प्रथमेश अढाळला बेदम मारहाण केली. यामध्ये इतकं कमी की काय म्हणून अमननेच त्याच्या डोक्यावर धारधार लोखंडी रॉडने वार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. हे वार चुकवताना प्रथमेशच्या हातावर बेदम मारहाण झाली, बेदम मार लागलेले होते त्याला. या सगळ्यामधून सुद्धा तो वाचला. त्यानंतर त्याला पुण्यातल्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं. त्याच्यावरती उपचार सुद्धा झाले आणि उपचार झाल्याच्या नंतर त्याच्या हाताला खूप मोठी दुखापत झालेली होती, ऑपरेशन झालेलं होतं. त्यामुळे मुळात पोलीस भरतीची तयारी करणारा हा तरुण शारीरिक इतक्या मोठ्या इजा झालेल्या होत्या आणि आपल्याबरोबर जे काही झालंय हे चुकीचं झालंय असं त्याला वाटत होतं आणि त्याचा बदला घ्यायचा त्यांनी ठरवलं. हा बदला कशा पद्धतीने घ्यायचा याचं प्लॅनिंग सुरू असताना मुळातच हा जो करण आहे त्याला याच सेम केसमध्ये अटकही झालेली होती. नंतर मग तो जेव्हा बाहेर आला त्यानंतर त्याच्या आईनं त्याला मुंबईला पाठवून दिलं, पुन्हा काही वाद वाढू नयेत म्हणून. मग जिथे उत्तम नगरमध्ये हे राहायला होते ते घर सुद्धा सोडलं. अमन सिंहला घेऊन त्याची आई टिंगरे नगर परिसरामध्ये राहायला गेली. त्यानंतर अमनने प्रथमेश बरोबरचे सगळे संबंध तोडलेले होते. प्रथमेशला सगळ्या ठिकाणून ब्लॉक केलेलं होतं. कुठलाही कॉल, मेसेज वगैरे, एकमेकांचे कॉमन फ्रेंड्सही ठेवलेले नव्हते. इतके मोठे वाद खरं तर अमन, करण आणि प्रथमेश मध्ये झालेले होते. त्यामुळे असं जरी झालेलं असलं तरी सुद्धा प्रथमेशच्या डोक्यात राग कायम होता. प्रथमेशला काहीही करून अमनला किंवा करणला संपवायचं होतं. मग त्यानं काय केलं तर त्याला हे कळलं होतं की अमन सिंह हा जरी त्याने सोशल मीडियावरती सगळीकडे प्रथमेशला ब्लॉक केलेलं असलं तरी सुद्धा तो सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो, इंस्टाग्रामवरती तो ऍक्टिव्ह असतो. इंस्टाग्रामवर अनेकदा त्याच्या माध्यमातून गुन्हेगारांचे स्टेटस टाकले जातात आणि याचाच राग त्याच्या डोक्यात होता. मग त्याने एक कोल्ड माइंडेड अशा पद्धतीनं एक मोठा प्लॅन आखला. या प्लॅन
प्लॅनच्या अंतर्गत त्यानं काय केलं तर नागेश नावाचा आणखी एक त्याच्याच सारखा तरुण ज्याचा अमन सिंह आणि करणवरती राग होता त्याला सुद्धा सोबत घेतलं. या दोघांनी मिळून एका मुलीला तयार केलं जी त्यांचीच मैत्रीण होती. तिला असं सांगितलं की तू फक्त अमन बरोबर मैत्री वाढव आणि त्याला भेटायला बोलव. आम्ही त्याला काहीही करणार नाही, फक्त त्याला समज देऊ, धमकावू आणि सोडून देऊ, इतकंच सांगितलं गेलं. त्यामुळे मग ही मुलगी सुद्धा तयार झाली. मैत्री खातर तिनं अमनला रिक्वेस्ट पाठवली. अमन बरोबर तिचं बोलणं चालू झालं, चॅटिंग चालू झालं, मैत्री वाढत गेली आणि या सगळ्यामधूनच अमन सिंगला भेटायला बोलवण्याचा प्लॅन आखला गेला. या तरुणीनं स्वतःच्या इंस्टाग्रामवरून मेसेज करून अमनला कात्रज घाटात भेटायला बोलवलं. अमन सुद्धा मुलीनं बोलवलं असल्यामुळे तो त्या ठिकाणी तिला भेटायला गेला. त्यानंतर या दोघांनी सुद्धा जवळच एका डोंगरावरती असलेल्या एका मंदिरामध्ये दोघे जण गेले, तिथे दर्शन घेतलं आणि तिथून परतत असताना मात्र नागेश नावाचा हा जो दुसरा तरुण आहे, नागेश धबाले असं त्याचं नाव आहे, तो त्या ठिकाणी आला. त्यानं थेटपणे अमनच्या खांद्यावरती हात टाकला. बोलत बोलत त्याला बाजूला नेलं, तिथेच त्याला टू व्हीलर वरती बसवलं आणि पुढे घेऊन गेला. इथून ही तरुणी तिथून बाहेर पडलेली होती. इथून पुढे सगळा घडला तो हत्येचा थरार घडला. या तरुणांनी अमनला बाईकवर बसवून पुढच्या एका निर्जन डोंगरावरती नेलं. मुळात रात्रीची वेळ होती त्यामुळे तिथे आसपास कोणी असण्याचा काहीच प्रश्न नव्हता, अंधार खूप होता आणि असं सगळं असताना अमनला घेऊन हे त्या डोंगरावरती गेले. तिथे गेल्याच्या नंतर सगळ्या टोळक्यांनी मिळून अमनला घेरलं. कमी नव्हते, खूप जण होते, जवळपास 8-10 तरुण या ठिकाणी जमलेले होते. यामध्ये सगळ्यात या सगळ्यांचा मोरक्या होता तो म्हणजे प्रथमेश, ज्याला आधी अमन आणि करण या दोघांनी मारहाण केलेली होती. प्रथमेशने अमनला सुरुवातीलाच सांगितलं की आज आम्ही तुला संपवणार, काहीही करून संपवणार. मग त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. आपलेच मित्र जरी असले तरी सुद्धा आपण पूर्वी जे काही केलेलं होतं त्यामुळे कदाचित हे तरुण आपल्याला खरंच संपवतील याची भीती ऑलरेडी अमनला वाटलेली होती आणि त्याने देखील याच भीतीपोटी त्याची शेवटची इच्छा सांगितली, ती मला एक सिगरेट प्यायची आणि त्याचबरोबर बियर प्यायची आहे असं सांगितलं. हे सगळं सांगितल्याच्या नंतर अमनला सिगारेट आणि बियर आणून देण्यात आली. यामध्ये जे 8-10 तरुण होते मारहाण करायला त्यांच्यापैकी सुद्धा काहींनी बियर प्यायली. एकत्र बसून थोडक्यात यांनी एक शेवटची पार्टी केली. त्यानंतर अमनला असं सांगितलं गेलं की आम्ही तुला खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये पुरणार आणि हा खड्डा तू स्वतःच्या हाताने खोदायचा. अमनने स्वतःच्या मृतदेहासाठीचा खड्डा सुद्धा स्वतःच खणला. या खड्ड्यामध्ये अमनला जिवंत गाडण्यात आलं. जिवंत गाडून परतत असताना मात्र या 8-10 जणांपैकी एकाला अचानक असं वाटलं की जर अमन हा पूर्णपणे संपलाच नाही आणि जर तो खड्ड्यातून बाहेर वगैरे आला तर काय करायचं. मग यांनी पुन्हा ते खड्ड्यापाशी गेले. यांनी हा खड्डा पुन्हा एकदा खोदला, माती जी काही टाकलेली होती ती बाजूला सारून अमनला बाहेर काढलं. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अमनला यांनी पुन्हा एकदा मारायचं ठरवलं. यापैकी एकाकडे एक सर्जिकल ब्लेड होतं. या ब्लेडने अमनच्या गळ्यावरती वार करण्यात आले. मात्र सर्जिकल ब्लेड असल्यामुळे हे ब्लेड जास्त खोलवर जात नाही, घाव खोल नव्हता, त्यामुळे कुठेतरी अमन कदाचित वाचेल या भीतीनं आणखी जास्त गंभीर स्वरूपामध्ये मारहाण करण्यात आली. कोयत्यानं वार केले गेले, एवढं कमी की काय म्हणून अमनच्या डोक्यात मोठमोठे दगड टाकून त्याचा डोकं, त्याचा चेहरा विद्रूप करण्याचा, ठेचण्याचा प्रयत्न झाला. अर्थात इतक्या अमानुष मारहाणीच्या नंतर अमनचा मृत्यू झाला. ज्या खड्ड्यातून अमनला बाहेर काढलेलं होतं त्याच खड्ड्यात पुन्हा अमनला पुरण्यात आलं. पुन्हा माती टाकून सगळी जागा सपाट केली गेली आणि मग तिथून हे सगळे आरोपी पसार झाले. हे आरोपी महाराष्ट्र सोडून सुद्धा पसार झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर जेव्हा अमन हा 29 डिसेंबरला खरं तर घराच्या बाहेर पडला होता आणि त्याचा कुठलाही फोन लागत नव्हता, तो कुठे काय काहीच माहिती पडत नव्हतं. मुळात या तरुणांनी अमनचा फोन सुद्धा स्वतः बरोबर ठेवला आणि तो एका ट्रकमध्ये फेकून दिला. मग हा ट्रक जशा जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फिरत होता तसं तसं त्याचं लोकेशन सुद्धा पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतीचं मिळत गेलं होतं. त्यामुळे कुठेतरी पोलीस सुद्धा संभ्रमात होते, नेमका अमन कुठे आहे, काय आहे, या सगळ्याची चौकशी सुरू होती. 31 तारखेला अमनच्या आईनेही पोलीस तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. लोकेशन वेगवेगळे मिळत होते, त्यामुळे थोडेसे पोलीस सुद्धा या सगळ्यामध्ये आणखी जास्त ताकद लावून तपास करत होते. युनिट 3 क्राईम ब्रांचच्या युनिट 3 सुद्धा या सगळ्यामध्ये मदत पोलिसांना केलेली होती. दोन्ही पोलिसांच्या टीम्स मिळून या सगळ्यामध्ये अनेक प्रयत्न जे आहेत ते अमनला शोधण्यासाठीचे करत होते. हे सगळंच सुरू असताना पोलिसांना त्यांचे जे काही खबरी असतात त्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली. या तरुणांचे आपापसात पूर्वीचे झालेले वाद आणि मग आता कशा पद्धतीने हे तरुण अचानक गायब झालेत वगैरे हे सगळं शोधल्याच्या नंतर हळूहळू एक लिंक जोडत पोलीस या आरोपींपर्यंत पोहोचले, ज्यामध्ये मुख्य आरोपी या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार होते ते म्हणजे प्रथमेश आणि नागेश. या दोघांना सुद्धा अटक केली गेली.
त्यानंतर त्यांच्याकडून त्यांचा कबुली जबाब घेतला गेला आणि त्यांनी त्यांच्या कबुली जबाबामध्ये हा संपूर्ण 4 तासांचा हत्येचा थरार आणि तिथून आधीपासून 4 महिन्यांपूर्वीपासून रचलेला हा सगळा सापळा याविषयीची माहिती दिली. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी जवळपास 11 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. यामध्ये या मुलीचं सुद्धा नाव आहे जिने इंस्टाग्रामवरती मेसेज केलेला होता. या मुलीसह इतरांवरती गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर अनेक आरोपी या प्रकरणामधले अल्पवयीन असल्यामुळे जे अल्पवयीन आहेत त्यांना बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलंय. जे या प्रकरणामधले सज्ञान आरोपी आहेत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या सगळ्याच्या नंतर पोलीस आता पुढील तपास करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मुळात हे सगळं का घडलं, कशा पद्धतीने घडलं, जरी ही एक क्राईमची केस असली तरी सुद्धा या सगळ्या मागे पूर्वी घडलेलं जे काही होतं या सगळ्याची एक मोठी पार्श्वभूमी होती. त्यामुळे मुळातच जर सुरुवातीला अमन आणि करणने मिळून प्रथमेशला मारहाण केली नसती तर आता प्रथमेशने सुद्धा अशा पद्धतीनं बदला घेण्याच्या भूमिकेतून, भावनेतून आणि रागातून अमनला संपवलं नसतं. त्यामुळे मुळातच पुण्यातील तरुणांमध्ये, विशेषतः अल्पवयीन तरुणांमध्ये ही जी काही गुन्हेगारी वाढतीये, पहिल्यांदा एक जण कुणीतरी दुसऱ्या कुणाला तरी काहीतरी करतो आणि मग त्याच्यामुळे त्या रागात मग बदला घेण्यासाठी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीकडून पहिल्या व्यक्तीवरती वार केले जातात, त्याला टार्गेट केलं जातं. अशा पद्धतीने पुण्यात आधीपासूनच 2 गँगमध्ये भडके उडताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे जर पुण्यातली गुन्हेगारी संपवायची असेल तर मुळात अल्पवयीन तरुणांना अशा पद्धतीने गुन्हे करण्यापासून रोखणं गरजेचं आहे. जेव्हा अल्पवयीन मुलं असे गुन्हे करतात त्याच वेळी खरं तर अल्पवयीन तरुणांना सुद्धा कुठेतरी कठोर शिक्षा देण्याची गरज भासताना पाहायला मिळते. कारण मुळात या प्रकरणामध्ये सुद्धा करण हा सज्ञा नसल्यामुळे करणला शिक्षा झाली होती. मात्र अमन ज्यावेळी प्रथमेशला मारहाण झाली त्यावेळी तो आता सुद्धा जेव्हा त्याचा खून झाला तेव्हा सुद्धा तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावरती कठोर शिक्षा त्याला मिळालेली नव्हती आणि कठोर शिक्षा न मिळाल्यामुळे अशा पद्धतीने अल्पवयीन मुलांच्या डोक्यामधली ही जी गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारीची कृत्य आहेत ती सातत्यानं वाढताना पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीने अगदी लहान लहान टोळक्यांमध्ये सुद्धा गँगवॉर भडकताना दिसतंय. त्यामुळे मुळात पुण्यातलं गँगवॉर कमी करण्यासाठी जशा पद्धतीने या मोठ्या टोळ्यांवरती पोलीस लक्ष केंद्रित करतायत तशाच पद्धतीने ही लहान लहान जी मुलं आहेत त्यांच्यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जर सुरुवातीलाच अमन, करण यांनी मिळून या प्रथमेशला मारहाण केली नसते तर कदाचित आज अमनचा सुद्धा मृत्यू झाला नसता, त्याचीही हत्या झाली नसती. त्यामुळे मुळातच गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगारीची पाळंमुळं संपवणं आता अत्यंत गरजेचं बनलंय आणि त्यासाठीच पुणे पोलीस नेमके कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.